मी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धारया जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे महायोग पीठे तथे भीमरथ्यम वरकुंडलिकाय धातु मृले समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथमान माना पांडुरंगा करू प्रथमान माना पांडुरंग करू प्रथमन मान पांडुरंग करू प्रथमन मान दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार त्यांच्या कृपादाने कथेचा विचार संताजिया दुसरे जरान संताजिया त्यांच्या कृपादाने गदेचा विचारू त्यांच्या कृपादाने गदेचा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया प्रथम मना दुसरे चरण संतातिया दुसरे चरण संतातिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो अतिवचने भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु
करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय, बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड जीव. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे महामेरू संत हृदय सम्राट श्रीमंत योगी श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील अनेकांच्या पाठातला संत प्रकरणातील हा अभंग या ठिकाणी सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा, या ठिकाणी संत बाळूमामांची रथयात्रा आपल्या या पुण्यात असलेल्या भागामध्ये आलेली आहे. खरं म्हणजे ज्या वेळेस मनुष्याचं त्या तुम्हा मत ज्यावेळेस पुण्य संच होतो, पुण्य ज्यावेळेस वाढतं महाराज, त्यावेळेस आपल्याला संत त्या ठिकाणी आपल्याला भेट देत असतात. आणि म्हणून या पंचकृषीतील सर्व गावकरी मंडळी यामध्ये विशेष धनगर जवळखा, येवलवाडी, पारनेर, चुंबळी, तांबाराजुरी, उंबरविरा, गीतेवाडी, बांगरवाडी, पाटोदा आणि पाटोदा परिसरातील पंचकृषी तळे, पिंपळगाव, वाघाचा वाडा या अनेक गावामधून या ठिकाणी भक्तांचा महापूर, भक्तांची मांदियाळी या ठिकाणी संत बाळूमामांच्या चरणावर नतमस्तक होण्याकरिता या ठिकाणी आलेली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या वारीचं औचित्य साधून विशेष करून आज अमावस्या, सोमवती अमावस्या आहे. या प्रांगणामध्ये संत बाळूमामांच्या चरणी हे पुष्प वाहण्याचं सौभाग्य माझ्या नशिबी या ठिकाणी प्राप्त झालंय. या दिंडीचे सर्व करता धरता चालक आदरणीय आमचे आप्पासाहेब महाराज माळी यांच्या या कुशल मार्गदर्शनाने त्यांनी रात्रीच सांगितलं बोलता बोलता की या ठिकाणी मी 19 या ठिकाणी बाळूमामांचे सोहळे आहेत, पालखी आहेत. आणि त्यामध्ये विशेष करून त्यांनी या ठिकाणी बीड जिल्ह्यावर या ठिकाणी लक्ष दिलं. खऱ्या अर्थानं त्यांचं या ठिकाणी समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी आणि सर्वांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं खूप खूप आभार मानतो. विठ्ठल त्याचप्रमाणे या ठिकाणी सेवा देण्यासाठी नव्हे हा खेळ एकल्याचा, म्हणून हा मेळ जुळविला. हे एकल्याचा खेळ नाही महाराज, कीर्तन हे सर्वांनी मिळून करायचं असतं. इथं निमित्त मात्र मी उभा आहे, परंतु या ठिकाणी बाळूमामाच या ठिकाणी माझ्याकडून काही वधून घेणार आहेत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. आपण का व्यर्थ जातोय? मी करतो म्हणतोय, मी केलं, माझ्यामुळं होतंय. परंतु सज्जना हो, मायबापा हो, तुम्ही आम्ही कुणी नाहीत. तो करता करविता हा बाळूमामा आहे, हा विश्वराचा अवतार आहे. आणि म्हणून या ठिकाणी बाळूमामांच्या चरणावर ही सेवा अर्पण करण्याकरता या ठिकाणी मृदंगाची साथ आपल्याला देण्यासाठी हरिभक्तीपरायण ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे असे झी वारकरी चॅनलचे सर्वसर्वे मृदंगप्रेमी, मृदंग ताल सम्राट आदरणीय विशाल महाराज गिरी या ठिकाणी आपल्याला मृदुंगावर साथ देत आहेत. त्याचप्रमाणे काही या ठिकाणी गान कोकिळा उपस्थित आहेत. आदरणीय ज्यांची आताच चांगल्या सुसरावे अशी या ठिकाणी चाल झाली असे भजन सम्राट, भजन अलंकार हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज लौळ. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे गुरुवर बंधू
बळीराम महाराज मस्कर वाघाचा वाडा, त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भरत महाराज चौरे तळे पिंपळगाव, त्याचबरोबर आमचे ज्यांना आम्ही प्रति इंदुरेकर म्हणतो असे भानुदास महाराज पवळ, त्यांची या ठिकाणी चाल झाली, तेही या ठिकाणी कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे आहेत. आपलं काय नाव बाबा? राजेंद्र महाराज केदार, आमचे गहिनाथ महाराज सस्ते, महादेव महाराज पवळ, त्याचप्रमाणे हवसराव रखमाजी पवळ, मोरे महाराज, दत्तू महाराज, नाईक नवरे महाराज, या ठिकाणी सर्वच इकडं विणेकरी या ठिकाणी मांडे वाढून विशेष सकाळ सकाळ त्यांनी मला या ठिकाणी विण्याची सेवा भेटावी म्हणून आलेले. काय नाव महाराज आपलं? सदाशिव महाराज, आमच्या तुळशीवाल्या मावशी आणि सर्व टाळकरी मंडळी समोर बसलेले तुम्ही सर्व संतजन, यामध्ये विशेष नांदे महाराज यांची उपस्थिती आहे. आमचे हरिभक्तीपरायण पांडुरंग आबा पवळ महाराज, दत्ता महाराज, सर्वच या ठिकाणी भक्त या ठिकाणी आपली सेवा देण्यासाठी आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 नाव या ठिकाणी प्रत्येकाचं घेणं शक्य नाही. म्हणतात ना, आहे की नाही, ज्यांचं नाव घेतले ते देव आणि ज्यांचं नाही नाव घेतलं ते महादेव. कारण की तुम्हा सर्वांच्या अंतकरणामध्ये माझ्याविषयी अत्यंत नम्र भाव आहे. तुमचं वर्णन तुमच्या या शब्दामध्ये होऊ शकत नाही या ठिकाणी. म्हणूनच तुकोबारांचा अभंग आहे की नाही, तुम्ही संत माये बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. तुमची कीर्ती या ठिकाणी काय वानाव महाराज. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य हृदयाचा ठसा, झालो सन्मुख कैसा, संत चरण रज पावलो. अरे तुम्हाला सज्जना हो, या ठिकाणी बाळूमामांचं दर्शन होतंय म्हणजे तुमच्यासारखा भाग्यवान या ठिकाणी या विश्वामध्ये कोणी नाही महाराज. विठ्ठल हा, तुमच्यासाठी या ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांनी विशेष एक ओवी टाकली महाराज. हा, माऊली ज्ञानोबराय सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती आणि मी दुबळा अर्चित सो भक्ती, म्हणून जरी बोल गंगावती स्वीकाराल की. सज्जना हो, या ठिकाणी साक्षात आपण त्या ठिकाणी ईश्वराचा अंश आहोत, अवतार आहोत. आपल्यामध्ये सुद्धा त्या परमात्म्याचा अंश आहे, परंतु आपल्याला त्या ठिकाणी कळा नाही. म्हणून तर या ठिकाणी संतांचा अवतार कार्य महाराज. म्हणूनच बघा, सामान्य माणसाला देव कळावा म्हणून या ठिकाणी संतांचा अवतार कार्य. म्हणून बाळूमामांना त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागला. कोण बाळूमामा विचार केला तर काय सांगाल तुम्ही बाळूमामाविषयी? तुमच्या मनात बाळूमामाविषयी काय प्रतिमा आहे हो? सांगा बरं, मी तुमच्याशी बोलतोय आता. कळतेत का आपल्याला संत? संतांना नाव नसतं महाराज. तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय तर म्हणतात, देश वेश नो हे माझा, सहज फिरत आलो सत्ता कोणावरी कुठे थिर राहीनो, करू सत्ता कोणावरी पायी डोळा मनती मागते, सत्ता कोणावरी. तुकोबाराय सांगतात, देश वेश नोहे माझा, सहज फिरत आलो गा, करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो गा, पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा मोकलिलो, परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो, आता माझी करी चिंता दान दे भगवंता, पाठी पोटी नाही कोणी निरवी सज्जन संता. तुकोबाराय सांगतात महाराज, या संताकडे विनवणी करतात, महाराज देश माझा नाही, वेश माझा नाही, म्हणून त्या ठिकाणी संतांना नाव सुद्धा नसतं महाराज. ठीक आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात, उपजलिया बालकासी नाम नाही तयासी, ठेविले नावेसी ओ देत उठी. नाव नाही महाराज आपल्याला. आहे का नाव? तुमचं काय नाव आहे? जाऊ द्या आता, होऊन जाऊ द्या आता.
काय नाव आहे तुमचं? पांडुरंग. अहो तुमचं नाव नाही ते पांडुरंग, तुम्ही नाव चोरलंय. त्या परमात्म्याचं नाव आहे ते पांडुरंग. अलग लक्षात. संतांना नाव नसतं महाराज, संतांना गाव बी नसतं. तुकोबारा ते सांगतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया का तर झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग. हे जग आडराणी भरले महाराज, हे संतांना कळलं. सज्जना हो, तुम्हा आम्हाला संत ओळखू येणं शक्य नाही. संत तुम्हाला कळणार नाहीत मायबापा हो. देव तर कळणं सोडून द्यावं, देव सुद्धा तुम्हाला कळणार नाही. हा पुनश्च एकदा मी वाक्य वापरतोय बघा. तुम्ही सर्व या ठिकाणी गुणीजन आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान मंडळीची सभा आहे. हा देव तुम्हाला कळणार नाही. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, संत तुम्हाला कळणार नाहीत. अलग लक्षात. अतिपरिचय माणसाला कळत नसतो महाराज. आपलं सुद्धा ऐक नाही, घरामध्ये आपण त्या ठिकाणी वर्तन करत असताना थोडं वाचन करतो माऊली ज्ञानोबारायांची तुकोबारायांची, आपल्यावर थोडी कृपा होते महाराज. आणि मग आपल्याला थोडं कळायला लागतं, अरे आपण कुठल्या मार्गाला चाललो, तर आपण काय केलं पाहिजे, कशासाठी आपला जन्म आहे सज्जन हो, काय कारण आहे यासाठी, कशासाठी आपण जन्माला आलो. ज्यावेळेस कळतं त्यावेळेस माणूस थोडंफार वाचन करायला लागतो, थोडंफार माळ घालतो, गंध लावतो. मग घरचे लगेच म्हणतात हा लय महाराजाची अवलाद निघाली तुझी, आता घरदारच कळा ना. निघाला कुठं पंढरपूरला, निघाला बाळूमामाच्या मठाव, निघाला आदमापूरला, 100 जाग्यावर गंध लावतो, टपऱ्या माळा घालतो. जे नाही करीत ते बरं का. बायको सुद्धा नीट बोलत नाही महाराज. माझा अनुभव सांगत नाही बरं का, मी तुमचं सांगतोय. पण ती गुग आमच्यावर घ्यावं लागतात. बघा जरा तपासून बघा आपापलं, आहे की नाही. अहो ज्या पत्नीला स्वतःचा पती सुद्धा ओळखू येत नाही महाराज, काय चाललंय बाहेर, किती बाहेर त्याला मान असू द्या, पण घरात त्याचा पाय उताराचे महाराज. मनाला लावून घेऊ नका, सत्य शब्द आहेत बघा. मावले हो, माता मावले हो, तुम्हाला सुद्धा सांगायचंय. आणि म्हणून बाळूमामाचं खऱ्या अर्थानं अवतार कार्य. बाळूमामा सुद्धा तसे कळाले नाहीत सज्जन हो. बाळूमामाने सुद्धा त्या ठिकाणी असणार कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये गाव. आता हे जास्त वाचन नसल्यामुळं स्पष्ट ते गावाचं नाव वगैरे आमच्या आता आठवणीत राहत नाही. अकोळ गाव आहे महाराज. आणि त्या ठिकाणी एक धनगर समाजाच्या सामान्य कुटुंबामध्ये, एक गरीब कुटुंबामध्ये, दिन एकदम मजुरी करणारं कुटुंब, हातावर पोट भरणारं कुटुंब, त्या ठिकाणी बाळूमामाचा जन्म झाला महाराज. त्या ठिकाणी बाळूमामा अवतार कार्याला आले महाराज. तुम्हामाचा या ठिकाणी पाप पुण्याच्या, आपल्या पाप पुण्य समान झाल्यावर आपला जन्म होत असतो महाराज. आपल्याला आपला जन्म होत असतो. संतांना अवतार घ्यावा लागतो महाराज, आणि देवाला यावं लागतं महाराज. त्या ठिकाणी असणाऱ्या गरीब, एक मेंढरं राखणाऱ्या धनगर समाजाच्या कुटुंबामध्ये बाळूमामाचा जन्म झाला. बाळूमामाचा ज्यावेळेस जन्म झाला त्यावेळेस बाळूमामाची आई महाराज पंढरपूरची वारी करीत होते. अहो कुणाच्या पोटी असं रत्न जन्माला येत नाही. पवित्र ते कुळ, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेते तेथे हरीचे दास, जन्म घेते तेथे हरीचे दास. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास जन्म घेती, तेथे हरीचे दास जन्म घेते तेथे हरीचे दास जन्म घेते, तेथे हरीचे दास.
पवित्र ते कुळ पावन तो देश. समोर गाड्या लावलेल्या त्या रोडवर लावा, अलीकडे गाड्या लावू नका. विठ्ठल हवा सोडून देता जाईल. विठ्ठल, 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 विठ्ठल. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते महाराज. त्यासाठी कुळ पवित्र लागतं सज्जना हो. कुश पवित्र लागते महाराज. माताजी जर कुश पवित्र नसते तर छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म झाला नसता महाराज. त्या ठिकाणी वामन भाऊ असतील, भगवान बाबा असतील, हे की नाही, अशा कौतिकाबाईची जर कुश पवित्र नसते तर त्या ठिकाणी भगवान बाबाचा जन्म झाला नसता महाराज. त्यासाठी माऊल्या हो, सर्व जिम्मेदारी तुमच्याकडे आमचं जास्त बोट आहे. कारण की तुम्ही या ठिकाणी बहुसंख्येने आहात. आजही या ठिकाणी परमार्थ जर जिवंत असेल महाराज तर महिला मंडळीमुळे जिवंत आहे महाराज. विठ्ठल, 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 विठ्ठल. म्हणून समाज घडवायला सध्याला तुमच्याकडे बोट आहे महाराज. तुमचीच सध्याला जागृती गरजेची आहे. कारण की नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन की खान महाराज. खऱ्या अर्थानं ज्या ज्या महापुरुष आजपर्यंत होऊन गेले, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. या ठिकाणी भगवान कृष्णाला सुद्धा त्या ठिकाणी देवकीच्या पोटी जन्म घ्यावा लागला महाराज. कौशल्याच्या पोटी प्रभू रामचंद्र आले महाराज. अनेक आपण पहा. त्यामुळे बघा, संत या ठिकाणी पवित्र घरामध्ये पवित्र कुटुंबामध्ये जन्म घेतात. त्यासाठी कुश पवित्र लागते. आणि म्हणून संत बाळूमामा शुद्ध बिदा पोटी, शुद्ध बिदा पोटी, शुद्ध बीजा पोटी, शुद्ध बीजा पोटी. फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ गोमाटी, फळे रसाळ गोमाटी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी. शुद्ध बीजा पोटी पळे रसाळ गोमटी. त्यासाठी आहे की नाही, शुद्ध बीज लागतं महाराज. बीजाशिवाय चांगलं फळ येत नाही. अरे पेड़ लगाए बबुल का आम कहाँ से खाए. तुम्ही जर बाबळीचं झाड लावाल आणि तुम्ही जर आंब्याची वाट बघाल तर कैऱ्या येणार नाहीत सज्जना हो. त्या ठिकाणी बाबळीचे झाडच येणार, बाबळच उगवणार. म्हणून तुम्ही हे की नाही, पेरिले ते उगवते, बोलिले तैसे उत्तर येते. मग बोलावे तरी काय कर्कश पांडुरंग महाराज. जसं पेरतान ते उगन का असं होईन का हो. सोयाबीन पेरली ज्वारी उगली, गहू पेरला आणि हरभराच उगला असं होईन का. किती सोपं उदाहरण आहे महाराज. किती संतांनी सोपं सांगितले आपल्याला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा मानवी जीवनाला, या सजीव या याचे आवत प्राणी मात्राला आहे की नाही, देव कळत नव्हता. आणि देव कळावा म्हणून या परमात्म्याने, जो जगाचा परमात्मा आहे, जो जगाचा मालक आहे, त्याच मालकाने बाळूमामाच्या नावाने अवतार घेतला महाराज. कळलं का. परंतु त्या ठिकाणी आईबापाला सुद्धा कळलं नाही महाराज. परंतु भाविक होते, सज्जन होते. नित्यनेमाने पंढरीची वारी करायची. उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या माऊलीच्या पोटी बाळूमामासारखं रत्न त्या ठिकाणी जन्माला आलं. परंतु ज्या वेळेस बाळूमामाचा जन्म झाला, काही दिवसानंतर छोटे बागडे आहे की नाही, बाळाप्पा म्हणायचे त्या ठिकाणी, बरं का. आणि संतांना महाराज हे आवडत नाही. हे आम्हाला जे प्रपंच आवडतोय, जो पैसा आवडतोय, जे मान आवडतोय, जे धन आवडते, हे संतांना आवडत नाही. आणि म्हणून बाळूमामा लहानाचे थोडे मोठे होऊ लागले, लहान 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 वयातले. परंतु बाळूमामा कोणाशी जास्त बोलत नसत पांडुरंगाबा.
एकांतामध्ये परमेश्वराच्या चिंतनामध्ये असत ते, पण तुम्हा सामान्याला कळतं का ते? त्या ठिकाणी बाळूमामा असा काटेरी जर फास असेल तर त्या काटेरी फासावर जाऊन झोपत बसत. अरे बाळू लेका तू खुळा का काय? आई वडील म्हणत. आता ती भाषा गावंडाळ, परंतु ते लहान वयातले बाळू म्हणत हीच माझी गादी आहे, हीच माझी खुर्ची आहे महाराज. कारण की यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे की जी खुर्ची आहे, जी गादी आहे ती काटेरी कुंपणीत महाराज. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. माऊली ज्ञानोबा म्हणतात नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. नांदे महाराज. अज्ञानाला नाही कळत, सज्ञानाला कळतं. तुकोबाराय तर म्हणतात ब्रह्मादिक पदे तुका म्हणे कळले आम्हा त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तुकोबारायला म्हणले नाही देव की तुकोबाराय तुम्ही चुंबळीचं ग्रामपंचायत सदस्य होता का? तुम्ही धनगर जवळक्याचं ग्रामपंचायत सदस्य होता का? तुम्ही पाटोद्याचं आमदार होता का? तुम्ही बीड जिल्ह्याचं खासदार होता का? तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता का? अहो नवे नवे तुम्ही देशाचं पंतप्रधान होता का? नवे नवे ब्रह्मपद पाहिजे का म्हणले? कारण की माऊली ज्ञानोबा लिहितात का शता एक तरी जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणूनो हे. बघा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा सांगतात की ब्राह्मण कुलामध्ये 100 वेळेस जन्म करून घेऊन अनेक 100 यज्ञ ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी ब्रह्मपदाची ब्रह्मदेवाची इंद्रपदाची प्राप्ती होते महाराज. परंतु तुकोबाराय सुद्धा काय म्हणले ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दूषित जणी जडो देशी. जड तिथं माझं चित्त नकोय महाराज मला तिथं. भगवंता हे पांडुरंगा परमेश्वरा तिथं नको रे माझं लक्ष. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तू देव आईसे करी. विभक्त तू देव आईसे करी. नको ब्रह्मचार आत्मस्थिती भाव विभक्त तू देव ऐसे करे. विभक्त देवा ऐसे करे. नको म्हणले तुकोबाराय म्हणले नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आयशे करी. काय कर बाबा तू देव राहा आणि मला भक्तच राहून दे. का तर तुझ्या चरणाची सेवा करता येईल महाराज. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ या ठिकाणी सेवा सांगितली महाराज. परंतु त्या ठिकाणी बाळूमामा काटेरी कुंपणावर जाऊन बसत हेच माझी गादी म्हणत. बाळूमामा त्या ठिकाणी झाडावरती जाऊन बसत महाराज. हेच माझं शिखर हेच माझं मंदिर. आल्या का काय करावं बाबा आता. मग आई वडिलाचं अज्ञान महाराज. आज बघा या युगामध्ये महाराज आपण म्हणतो जग लय सज्ञान झालंय, लय जग हुशार झालंय, जग लय बुद्धिवान झालंय. वाया गेलंय जग, वाया चाललंय महाराज जग. कशाचं हुशार झालंय? पोटाची खळगी भरण्यापुरतं ज्ञान आहे. लबाडी झबाडी 1 एकर 2 एकर मोबाईल गाडी पैसे हे कमीला मजलंय ज्ञान वाटलं काय तुम्हाला? नाही सज्जन हो. हे माईक आहे, हे क्षणिक आहे, हे सोबत काहीच नेता येणार नाही. परंतु तुम्ही आम्ही या ठिकाणी अशा फलकट गोष्टीच्या माग लागलोत महाराज. फलकट हा संसार येथे सार भगवंत किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार. हे संतांना कळलंय. ते बाळूमामाला कळलं महाराज. उपजताच ते ज्ञानी असते. फक्त त्या ठिकाणी बरं का तुम्हा आम्हाला कळावं, तुम्हा आम्हाला समजावं. हा जीव याचा उद्धार झाला पाहिजे. हा या प्रपंचामध्ये सोन्यामध्ये नाण्यामध्ये बायकोमध्ये मुलामध्ये या गुतन आणि याची खूप मोठी हानी होईल महाराज. हे तुकोबारांना सुद्धा कळालं आणि बाळूमामाला सुद्धा कळालं महाराज. परंतु आई वडिलाला वाटलं अरे ह्या बाळू आपला बोलसर आहे की काय, वेड आहे की काय, काही बोलतोय.
एक तर कमीच बोलायचे बाळूमामा. बाळूमामा जास्त कुणात बसत नसत. त्यांचं खेळण्या बागडण्याचं वय होतं, परंतु त्या वयामध्ये सुद्धा बाळूमामा त्या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करत महाराज. कधी कधी बाळूमामाला योग समाधी लागायची. त्या योग समाधीमध्ये बाळूमामा पांडुरंगाशी बोलायचे, पांडुरंगासोबत भजन करायचे. त्यावेळेस बाळूमामाचा योगी होते महाराज. ते संत, संत ते देव, संत ते देव, देव ते संत, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. हे बाळूमामा एक प्रतिमा आहे महाराज. हे देव आहेत महाराज. संत नव्हती जगा माणसात सारखी, संत नव्हती जगा माणसात सारखी. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. हे समुद्र नदी नव्हे पैगंगा, समुद्र नदी नव्हे पैगंगा, पाषाण म्हणून लिंगा, भाषा म्हणून हे लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखी, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके. समुद्र म्हणून नये गंगा, पाषाण म्हणून नये लिंगा. समुद्राला गंगा म्हणून जमणार आहे का? अहो ते केवढा अथांग सागर आहे. माऊली ज्ञानप्राय म्हणतात, मी रिघालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी. हे पासेची ढेपुळी विरेची ना. वेदांताची भाषा नाही सांगायची महाराज, आणि ओव्या श्लोक हे सांगायच्या नाहीत, कळत नाहीत आपल्याला. म्हणून तर बाळूमामाचा अवतार कार्य महाराज. तुकोबाराय सांगतात, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरानी व्हावा भार माता. संतांना वेद कळते, संतांना गीता कळते, पण तुम्हा सजीव जीवाला, सामान्य जीवाला, अज्ञानी जीवाला देव कळत नाही, संत कळत नाही, संतांची परिभाषा कळत नाही. म्हणून बाळूमामाने खऱ्या अर्थानं मेंढपाळाच्या कुटुंबामध्ये, अहो जगाचा मालक येतो, ही सत्ता मात्र त्याच आहे, आणि त्या मालकाने काय करावा? मेंढपाळ व्हावा. अहो केवढी लीला आहे. मंडळी, कळतो का देव? अरे कुठं घेऊन बसला आपण अहंकार? 5 एकर 10 एकर 2 एकर वाला कुठं बसलाय? मला तुम्हाला बोलून हिनवायचं नाही, पण त्याच्या पाठीमागला उद्देश काय आहे? 5 लाख 10 लाख 2 लाख 50 लाख असते ना एखाद्या कोटी 5 कोटी. अरे हे कुणी दिलेत? त्या मालकाने दिलेत, त्या बाळूमामाने दिलेत. आणि एवढा मोठा जगाचा मालक माऊली ज्ञानोबा लिहितात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, तो जगाते चालिता. हे की नाही? किंवा पर्वती बैसकान संडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी भूते न वहावी, हे आज्ञा माझी. हे सर्व काय? सूर्याला कधी उगवायचं? तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे. सूर्याची चालणे तुझ्या बोलणे, सूर्याचे चालणे तुझिया बोलणे. आईचा समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. किती वाजले? तुझिया तुझिया सत्ते वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझिया सत्ते. ऐसा तू ब्रह्मांडाचा, ऐसा तू समर्थू ब्रह्मांडाचा धनी. या ब्रह्मांडाचा मालक कोण असेल तर बाळूमामा आहेत. आणि त्या बाळूमामाने काय केलं?
तर मेंढर राखली महाराज. का राखली याच्या पाठीमागलं उदाहरण बघा. संत हे वैज्ञानिक होते. संतांना दूरदृष्टी महाराज सांगायची गरज आहे का? संत हे कुठल्या जातीचे नसतात, कुठल्या पातीचे नसतात. अरे जाती मुळात नाही ता सज्जनो ऐका, आज ही सांगायची गरज आहे. फक्त वर्ण आहेत महाराज, 4 वर्ण, आणि त्या 4 वर्णावरनं जाती निघल्या. आणि तुम्ही आम्ही दूध खुळे यात मध्येच अडकलो. आबा खोट आहे. अरे कुठं भांडणं झाले लगेच जातीवाद करताय. हे मुसलमानाचा, तो वंजाऱ्याचा, तो मराठ्याचा, तो धनगराचा. अरे सक्का भाऊ एका आईच्या उदरामधून आले 2 मुलं. जर एक कमी दिली तर काय होतं तुम्हाला माहिती? काठीन कुराडीन भांडण केसन मारामार्यान. मग ते कुठल्या आईचे, मग ते कुठल्या रक्तातले महाराज, मग त्यांची जात कोणती सख्या भावाभावाची? परंतु हेच आपलं अज्ञान जाय नाही सज्जनो. ऐका जरा थोडं काही घ्या या शब्दामधला अर्थ बघा, बोध होऊ द्या काही तुम्हाला. मी नाव कुणाचं घेणार नाही, ते सांगायचं विषय नाही. परंतु या देशातील सत्ताधारी लोकांनी, त्यांच्यावर आपला बोलण्याचा अधिकारही नाही, आपण तेवढे मोठेही नाहीत, परंतु तुम्हाला उमगावं महाराज. फक्त स्वार्थापोटी तुमचे आमच्यात भांडणं लावतात. आणि आपण या जातीचे त्या पातीचे. आम्ही महापुरुष वाटून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणजे आमचेच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांनी म्हणायचं आमचेच, राजमाता अहिल्याबाई होळकर धनगर समानी म्हणायचं आमचेच. एवढंच झालं. महात्मा ज्योतिबा फुले आमचेच. परंतु त्यांचे विचार आपल्या डोक्यात शिरतात का? त्यांनी समाजासाठी काय केलं महाराज हे कुणी विचार करतंय का? अहो या यौवनाचं राज्य घालवण्यासाठी स्वतः वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःच्या बोट कापून रक्ताचा त्या ठिकाणी अभिषेक केला. आमचा तरुण काय करतोय 16व्या वर्षात? माऊली ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ठिकाणी आचरणात आणला महाराज. गीतेवर भाष्य केलं महाराज. तुकोबारायांनी 42व्या वर्षापर्यंत महाराज आपली वैकुंठाला गेली. आम्ही काय डोक्यात घेतोय? महापुरुष सोडून द्या, आम्ही संतांना वाटून घेतलंय महाराज. किती आपली अल्पबुद्धी. आम्ही म्हणतो शहाणे. अरे कुठे आहे तुमचं शहाणपण? विचार करा, थोडं मनाला विचारा, आम्ही खरंच शहाणे आहेत का? अल्पज्ञानी म्हणा, मूर्ख मी म्हणणार नाही, कारण की माझा तो आहे की नाही. पण खऱ्या अर्थानं आपण ओळखा दादांनो, सज्जना हो. आपलं काही नाही, एक दिवस जायचंय. तुम्हा आम्हालाही हे जग सोडून एक दिवस जायचंय. काळ वाट पाहतोय सज्जना हो. म्हणून तुझं माझं जात पात धर्म खऱ्या अर्थाने मी आप्पा महाराज माळे यांना या ठिकाणी काय धन्यता द्यावं महाराज. बाळूमामाच्याच हाताने त्यांच्यातर्फे हे कार्य चाललंय. कोणाचे हे घर हात हो कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे, आत्माराम त्याचा तोच जाणे. कोणाचे हे घर हात हो कोणाचा, आत्माराम त्याचा तोच जाणे, आत्माराम त्याचा तोच जाणे. हे घर नाही महाराज आपलं, अलग लक्षात. परंतु आपल्यामध्ये विवेक बुद्धी जागृत नाही महाराज. हे अज्ञान आपलं जाय नाही. आणि ते अज्ञान त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका असणे की जे. तो विवेक नावाची बुद्धी महाराज संतापशी. आणि म्हणून बाळूमामाला हे कळलं. अरे 18 पगड जात धर्म एकत्र आला पाहिजे. पुण्या गोविंदांनी नांदली पाहिजेत. हा जीव नाही, हा शिव आहे. तू त्या परमात्म्याचा अंश आहेत बाबा. तुझ्या कल्याणाकरता, तुझ्या पापाच्या पुण्याच्या समसमान कामाने तुला या ठिकाणी मनुष्य देह प्राप्त झालाय. आणि म्हणून तुझं कल्याण व्हावं. नाहीतर वाया जाईल महाराज. पुन्हा या जन्म मृत्यूच्या रहाट गाडग्यामध्ये हा जीव गुंथन. म्हणून त्या ठिकाणी बाळूमामानी मेंढर राखण्याचं काम केलं. त्याच्या पाठीमागलं कारण आहे, त्याच्या पाठीमागलं कारण आहे बघा.
की आज तुकोबराय सांगतात अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये मध्ये बालत्व पीडा रोग शे आहे की नाही. तुकोबरायांनी त्या ठिकाणी आपल्या माणसाला किती वर्ष सांगितलंय कलियुगातल्या 100 वर्ष. आता सोडून द्या, आता आम्ही नेहमीच मातीला इकडे तिकडे फिरतोय जातोय. अहो 60 65 सांगताना म्हणावं लागतो अत्यंत या ठिकाणी आम्हाला दुःख होत आहे. आता काय सांगावं महाराज, तशांच्या मातीला सुद्धा जाऊ वाटत नाही हो. आयुष्यभर ज्याला परमार्थ कळला नाही, ज्याला देव कळला नाही, ज्याला माळ घालायची कळली नाही, ज्याला संत कळले नाहीत, ज्याने फक्त तू मी हम बडे का तुम बडे, मी मोठा का तू मोठा, ह्याची कशी जिरव त्याला त्याची कशी जिरव, ह्याला आडाआडी कर, ह्याच्या पुरुष लग्न मोडेव, ह्यात मध्ये आपलं आयुष्य चाललंय महाराज. ह्याच्यावर टीका कर. मेल्यावर म्हणतात नाही नाही लय चांगले होते, आणि जिवंतपणे वाईट होता का? जिवंतपणे आपण माणसाचा द्वेष करतोय, माणसाचा तिरस्कार करतोय, जिवंतपणे माणसाला त्रास देतोय आणि मेल्यावर चांगलं म्हणतोय महाराज. कुठे आपलं अज्ञान? कुठल्या युगात वावरतो आपण? हा मीपणा, हा अहंकार माणसाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी अधोगतीला घेऊन जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी बाळूमामा बोलत नसत, समाधी लाग. कधी कधी अशी अवस्था व्हायची की बाळूमामा देवाशी बोलत असत आणि सामान्य आपले आई वडील असतील, मेंढरोकरी असतील, सर्व बाळूमामा गेले, बाळू गेला, अरे बाळू गेला रडत महाराज. अचानक महाराजांची त्या ठिकाणी समाधी भंग झाली की बाळूमामा उठून बसत, आले का असं करू नको, कमून आम्हाला येड्यावादी करतो, येड्यात काढतो, आम्ही रडतो पडतो. पण कोण सांगन त्यांना की संत कसे असतात महाराज? कोण सांगन त्यांना संतांचं डायरेक्ट कनेक्शन देवासमोर कसे असतं? हा, आमचे बाळूमामा त्या ठिकाणी भगवंताशी बोलत, त्यांना योग समाधी लागा. आणि मग कधी कधी असं वाटायचं की बाळू आज गेला, आणि रडत मोठ्याने टाव पडत. परंतु काही दिवसानं महाराज बाळूमामा त्या ठिकाणी त्यांना बाळाप्पाच म्हणत. आणि मग आई वडील म्हणत आता काय करावं, आमच्या बाळूला भूतानी झपाटलं, अज्ञान भरपूर आहे अजून बी, विज्ञान आलं म्हणतो, प्रगती झाली म्हणतो, पण अजून बी अज्ञान भरपूर आहे महाराज. अज्ञान नव्हे, आज श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा बोकाळली. अरे श्रद्धा कुठं ठेवावी, विश्वास कुठं ठेवावा, देव कुणाला म्हणावं, संत कुणाला म्हणावं कळना, साधू कुणाला म्हणावं कळना. टपऱ्या माळा घातल्या म्हणजे संत होत नाही, गंध लावला म्हणजे संत होत नाही, फेटा बांधला म्हणजे संत होत नाही, कपडे घालून आमच्यासारखा मिठू मिठू गप्पा मारल्या 4 माणसात बोलला म्हणजे संत होत नाही महाराज. संत ते कवन, संत ते कवन, हेच जाणे खून केशीराज. संतांना कळतंय महाराज संत कोण, कसे असतात संत. संत नव्हती जगा, तिथं झालंय प्रमाण महाराज. परंतु जे करीती कवित्व ते नव्हती संत. एखाद्याला एक कवी करतोय, कवित्व करतोय, लय 4 ओळी लिहितोय, तो संत असू शकत नाही महाराज. आणि मग नंतर आपल्याला कळतं त्या महाराजांनी ज्याला आपण पाया पडायचो, मग आपल्याला ते बुवा आठवते. जेव्हा बुवा कुठंतरी मार खाईन ना की नाही, तेव्हा मग अरे 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 बुवा असा निघला काय. आणि तेथी संत ज्यांचा हेत विठ्ठली, नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. विठ्ठली नेनती काही टाना टोना, नामस्मरणा वाचोनी. तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल. अरे हितू काय आहे, मठ बांधायचा हेतू आहे का? अरे गोरगरीब समाजाला श्रद्धेच्या नावाखाली भोंदूपणा करायचा, तो संत आहे का? कुणी बोलणार हे? अरे तुकोबाराय म्हणतात जाळोनी संसार बैसलो अंगणी. अरे प्रपंचापासून विटले हे चित्त, व म्हणते मनी बैसलेसे. अरे त्याला संत म्हणायचं नाही तर आमच्या बाया तर काय लाजा सोड्यात पूर्ण कळत नाही महाराज त्यांना तरी काय म्हणतो. आला महाराज की निघारात, पड त्याच्या पाया, घाल त्याला आंघोळ, पित्याचं गोमूत्र. अरे ओळखा संताचं लक्षण काय आहे महाराज, मला सांगायचं या अज्ञानी समाजाला. ज्या आमच्यासारख्या भोंदू महाराजांनी त्या ठिकाणी समाजाला खऱ्या अर्थाने वेड्यात काढण्याचं काम चालवलंय, म्हणून तुमचा संतावरला विश्वास उडालाय महाराज.
ऐसे कैसे झाले बोधू कर्म करुणी म्हणती साधू कर्म करुणी म्हणती साधू कर्म करुणी म्हणती साधू कर्म कैसे झाले बोधू कर्म करून झाले ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करून म्हणती साधू ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप दावी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा वैराग्याची कळा धावतात आणि सोहळा भोगतात महाराज असं नाही की संत श्रीमंत असू शकतात संताकडे गाडी घोडी बंगला माडी संताकडे सोनंही असू शकतं महाराज असं बी नाही तुम्ही म्हणाल फक्त जे वैराग्य जे विरक्ती तेच संत तसं नाही महाराज वैराग्य संपन्न भगवान बाबा संत होऊन गेले महाराज पण त्यांचे लक्षण काय होते राहिल्या त्या जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगमाती राहिल्या त्या कीर्ती जगमाती राहिल्या त्या कीर्ती गेले दिगंबर विश्वरणी बोधी गेले दिगंबर विश्वराई मोती गेले दिगंबर विश्वरणी बोधी गेले दिगंबर विश्वराई मोती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये राहिल्या त्या कीर्ती गेले ईश्वर दिगंबर दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी का नाव निघतंय अजून भगवान बाबांचं का नाव आहे वामन भाऊचं नगत नारायण महाराजांचं बाळू मामाचं का बाळू मामा गेलेले नाहीत आज बी संत कधी जात नसतात आजही बाळू मामा या ठिकाणी तुमच्यामध्ये बसलेले आहेत बघा तुमच्या आजूबाजूला माता मावल्या पुरुष मंडळी इकडे तिकडे बघा तुमचं जर पुण्य बलवंत असेल तर तुम्हाला ते आजही दिसतील तुमच्यापाशी जो अनोळखी माणूस आहे जे तुमच्या ओळखीचा माणूस नाही तोही आज या ठिकाणी बाळू मामा आहेत आणि ते श्रवणासाठी तुमच्या आमच्या म्हणजे बसलेत महाराज विठ्ठल आणि म्हणून आई वडिलाला वाटायचं मी का सांगतोय ऐका आमच्या बाळूला काहीतरी करणी झाली काहीतरी भूतबाधा झाली पिशाच्य झालंय आणि म्हणून त्या ठिकाणी वैद्याकडे जा देवरशाकडे जा का तर आमच्या बाळूला भूत लागले पिशाचं लागलंय आमचा बाळू जास्त बोलत नाही परंतु आता हे बाळू मामा म्हणजे देवाचा बाप आहे महाराज त्या वैद्याचा बाप आहे त्या ज्योतिषाचा बाप आहे बाळू मामा म्हणजे परंतु आजही समाजामध्ये छाछू करणारे लोक आहेत महाराज अरे कुठून येत आहे बाबा बामणाच्या अंगात येत नाही मारोड्याच्या बाईच्या अंगात येत नाही आमचीच कशी आणि तुझ्या नावाचा रे मंडप देला लगेच आली आई तिकडून ऐकू होती मला या ठिकाणी देवीला नाव ठेवायचं महाराज देवी आहे एक शक्तीपीठ आहे महाराज ते पण आधी माया शक्ती आहे ती पण परंतु त्याच्या नावाखाली तुम्हा आम्हाला भोंदू बाबा त्या ठिकाणी भोंदूगिरी करतेत परंतु तशी भोंदूगिरी मोडीत काढण्यासाठी बाळू मामाने महाराज त्या वैद्याला त्या ठिकाणी वैद्याला मार देत असं करत करत बाळू मामा थोडे मोठे झाले आणि हे मामा नाव कसं पडलं महाराज तर त्या ठिकाणी आता पुढचा खूप आपल्याला माहीत आहे महाराज सांगत असते आप्पा महाराज त्या ठिकाणी ते चंदू शेठकडे गेले लहान वयामध्येच त्या ठिकाणी एक ताटली त्यांच्यापाशी होती आणि त्या चंदू शेठच्या आई किंवा पत्नीला वाटलं ती ताटली पाहावी घ्यावी त्या ताटलीमधून असा सूर्यप्रकाश लखलखीत होता येत होता आणि मग ते ताटली वगैरे घेतली त्या ठिकाणी पुन्हा बाळू मामा तिथून परत आपल्या आईवडिलाकडे आले तिथं राहिले नाहीत आणि त्यांना सांगितलं बाळू मामा तुम्ही काय करा आता त्या ठिकाणी
बहिणीच्या घरी त्या ठिकाणी बाळूमामा गेले आणि मग त्या बहिणीच्या मिहुनीच्या मला वाटतं मिहुनीच्या त्या मुलांनी मग बाळूचं मामा नाव पडलं आणि तिथून पुढं बाळूमामा नाव त्यांना पडलं महाराज. त्या ठिकाणी बाळूमामाला बळच लग्न करा म्हणले. त्यांनी सांगितलं की आमच्यासारख्याचं कडीला जात नाही, आम्ही या ठिकाणी लग्नासाठी या बीडीमध्ये बंधनामध्ये आम्ही अडकायला नाहीत आलोत. परंतु सामान्य माणसाला त्या आईबापाला कळालं नाही. पुढची कथा तुम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी बघा बाळूमामा मेंढ्या का राखायची त्याच्या पाठीमागलं उदाहरण आपण पाहू. एक 2-4 मिनिटामध्ये मी उरकतो. या ठिकाणी 100 वर्ष आयुष्य माणसाला सांगितलंय, परंतु माणूस 50-60 वर्षात जातोय. संकरित अन्न निघलंय. बाळूमामाला हे वैज्ञानिक दृष्ट्या कळालं म्हणून त्यांनी सांगितलं महाराज की या ठिकाणी या मेंढऱ्या मागं जर गेलं तर समाज ठीक आहे नाही, समाजाला लोक कामामध्ये धंद्यामध्ये व्यवसायामध्ये गुंतलेत, माझ्या लोकांना माझ्यापर्यंत येणार नाही. म्हणून बाळूमामा स्वतः होऊन मेंढ्या राखत असत आणि ज्या ठिकाणी मेंढ्या जाईत त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी मेंढ्या बसल्या बघा 3-3 वर्ष त्या ठिकाणी ते पीक येतं जिथं लेंड्या पडतील ती. याच्या पाठीमागलं वैज्ञानिक कारण बाळूमामाने शोधलं. त्या बाळूमामांच्या पडावर त्या बाळूमामांच्या मठावर बाळूमामांच्या ठिकाणी ते त्यांची पत्नी त्यांची मिहुनी बळच त्या ठिकाणी दही विकत ताक करीत आणि लोणी विकत आहे की नाही. बाळूमामाला कळलं अरे हे खाल्लं पाहिजे. आज बघा आपण फवारणीचं सर्व संकरित अन्न खातोय आणि त्यामुळं माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय महाराज. आयुष्य कमी झाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी अर्ध्या आयुष्य जावं लागतंय आणि म्हणून त्या ठिकाणी लोणी तूप दही दूध विकू नाही ते घरी खावं. अनेक प्रसंग इथं बाळूमामाने ते आज्ञा करावी त्याला ताकाला. हे बघ रांडीच्या जर वर येशील तर हे बाळूमामाची भाषा महाराज. ए सुकळीच्या बाळूमामाची शिवी सुद्धा महाराज तयाचे 28 शब्द सुखे म्हणू येती वेद वेद. बाळूमामाने त्या ठिकाणी आज्ञान जावं या माझ्या समाजाला. कारण की मेंढी का बाळूमामाने राखली? कारण की आमचा समाज त्या ठिकाणी महाराज मांसाहार करतो. ईश्वराला का आपण शाकाहारी झालं पाहिजे? माऊली ज्ञानोबा म्हणतात म्हणून सात्विकू रसू सेविजे ते सत्वाची वाढी पाविजे राजसा तामसा होईजे एरा रसी. दुसरं भक्षण आपण केल्यावर मांस भक्षण केल्यावर महाराज आपल्यामध्ये तामस गुण वाढतो आणि तामस गुण वाढा की आपल्यामध्ये विनाश आटळे महाराज. सात्विक गुण वाढ्यावर आपल्याला संताची प्राप्ती आपल्याला ईश्वराची प्राप्ती आहे. त्या ठिकाणी राजस तामस आणि सात्विक हे 3 गुणाचे प्रकार आहेत आणि म्हणून बाळूमामाला कळलं ही वेदांताची भाषा महाराज सामान्याला कळावी म्हणून त्या ठिकाणी अवतार घेतला आणि म्हणूनच तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुम्ही संत माय पाप कृपा बंधो तुम्ही संत माय पाप कृपा बंधो तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतिता कीर्तिवानो काय मी पतिता कीर्तिवानो कीर्तिवानो अवतार तुम्हा धराय करुणो अवतार तुम्हा धराय करुणो काय मी पतित कीर्तिवानो काय मी पतित कीर्तिवानो कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया करण अवतार तुम्हा धराय करुणो. आणि म्हणून तुकोबराय वर्णन करतात संतांचं वर्णन करतात. तुम्ही संत कसे? तुम्ही संत माय बाप कृपावंत. माय आणि बापाची उपमा संताला दिली महाराज. कारण की माय बापाला आपल्या मुलाचं हित कळतं फक्त ते हित खऱ्या अर्थानं संतांना कळलंय. आईबापाला हित कळालं नाही. आईबाप तुम्हाला इस्टेट धन संपदा मिळवून देते कमवून देते परंतु तुमचं खरं हित काय आहे हे संतांना कळालंय. म्हणून तुकोबराय म्हणतात तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवानू.
संतांची कीर्ती वाढणं माझ्याच्याने शक्य नाही महाराज. तुकोबारायांनी म्हणावं, तुकोबारायांचा अधिकार केवढा महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. अहो तुकोबारायांना बघितलं की त्या यमाचं धोतार फिटायचं महाराज, चळा चळा कापायचा यम. काळ ऐक नाही, काळ गुलाम सलाम तुकया घरी राबत असे, एवढा तुकोबारांचा अधिकार महाराज. आणि ते तुकोबाराय वर्णन करतात. काय तुम्ही, आम्ही नाही वर्णन केलं ते, तेच तुकोबाराय वर्णन करतात. तुम्ही संत कसे माय बाप कृपावंत, काय मी पतित आहे, काय तुमची कीर्ती वाणू. संतांची कीर्ती महाराज शक्य नाही वाढणं. पाहिलं तुम्ही कसा महापूर लोटतो इथं, महासागर येतोय. हे संत आहेत महाराज. हे संत ओळखते आले पाहिजेत आपल्याला, आपला विश्वास त्या ठिकाणी पाहिजे. हा संत उदार आहेत महाराज. संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याची पुरे दुखवी आणि कांचे पुरे. त्यांच्यापाशी भरपूर साठा आहे, फक्त त्या दुकानामध्ये किंवा घातीला दुकान देती आली अशी दान. संत उदार, त्यांच्या दुकानामध्ये अर्थ कोणतं लागतं, भावरूपी धन पाहिजे, भावरूपी विश्वासरूपी भांडवल पाहिजे संताकडे जायला. त्यांना काय देता तुम्ही, एवढे आपण जागीरदार आहेत का महाराज. परंतु त्या ठिकाणी दान केलं पाहिजे. दानाची सुद्धा महती सांगितली. का केलं पाहिजे याचं एक कारण शेवटचं दृष्टांत सांगतो महाराज. कारण की बघा, आपल्या गावामध्ये जवळपास जर विहीर असेल आणि त्या विहिरीमध्ये जर पाणी असेल आबा, आणि जर 6 महिने 1 वर्ष त्या विहिरीचं पाणी उपासलं नाही तर काय होतं, खराब होतं. वा काय होतं, पाण्याला काय होतं, घाण होती. मग तिथं बोर्ड लावा लागतो, या विहिरीतलं पाणी पिण्यालागी नाही. काही घरापाशी बोर्ड लावा लागतो, या घरी वर्गण, हे घर वर्गण मागण्यालागी नाही. का, जसं विहिरीतलं पाणी खराब होतं हे की नाही, तसं त्या ठिकाणी जर पाणी ते उपासलं मग काय म्हणते, अहो त्या अमक्या महाराजांनी बाळूमामाची दिंडी आली, त्यांनी पंगत घातली, लाख रुपये खर्च केला. त्यांना काय बाबा, त्यांना लई झरे येतं. त्यांना काय येतं, त्यांचं चौकून येतं. त्यांच्या घरात 2-4 नोकरदारे शेती नुसते उपळेचे त्यांच्या घरात. अरे उपळे, पण त्यांचा उपसा बघ ना, उपसा कसा उपसा चालू आहे त्यांचा बाळूमामाला इथं. 50,000 लाख रुपये पंगत दान. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, जर तुमचं धन रुपये जर ते सडायचं नसेल, नासायचं नसेल ना, तर थोडा उपसा करा महाराज. आहेत बाळूमामा इथं 4-8 दिवस आपल्या परिसरामध्ये आहेत. अजून जर कुणी त्या ठिकाणी उपसा केला नसेल, जर त्या घरापाशी बोर्ड लावायची पाणी नाही येणार महाराज. हे पाणी खराब आहे. जर पाणी उपसलं तर निवाळ पाणी येतं आणि किती पण पाणी येतं महाराज. हे तुम्हीच सांगितलं ना की उपसा चालू आहे. तसं जर तुम्ही कुणी उपसा नसेल केला तर ते धन महाराज गणण्याच्या अगोदर उपसा करा मायबाप. हे त्याचंच आहे, आपण काय देणार आहेत देवाला. म्हणून त्या ठिकाणी जर उपसा केला तर अजून पुन्हा पाणी वाढत असतं, अजून धन येईन महाराज. ते देणारा तो अनंत हात आहेत त्याचे, कुणाला किती द्यायचं त्याच्या हातामध्ये. म्हणून त्या ठिकाणी संतांची उपमा सांगता येत नाही महाराज. संतांचं वर्णन त्या ठिकाणी करता येणार नाही. म्हणून तुकोबा तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्ती वाणू. आणि अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उतराया जन जड जीवा, उतराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, धराया कारण. भजन करूया आता. विठोबार कुमार, हो पार कुमार, विठोबार कुमार, कुमार कुमार, कुमार कुमार. हरी. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धारया जन जड जीवा. वाढवया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचरणाम विठोबाचे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन.
अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. या ठिकाणी जडाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार कार्य खऱ्या अर्थाने. एकदा थोडं बाळूमामाचे 2 गीतं छोटे घेऊ. हे पुण्याच्या चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. तुनाच्या रानात मला बाय दिसती पांढर बाळू मामाचे मेंढर. चुन्याच्या रानात मला बाई दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. तुनाच्या रानात दिसती पांढर बाळू मामाचे मेंढर. दिसती पांढर बाळू मामाचे मेंढर. बाळू मामा वैद बाळू मामा वैद बाळू मामावरी रे देव वडील बाळू मामावरी देव वडील. बाळू मामा वैद बाळू मामा वैद बाळू मामा वैद बाळू मामा वैद. देव मामा वडील बाळू मामा वैद बाळू मामा वैद देव बाळू मामा वैद. बाळू मामा वैद त्यांनी मेंढ्या केल्या पैद हा वैद त्याने मेंढ्या केल्या पैद बाळू मामा वैद त्याने मेंढ्या केल्या पैद. हो. या ठिकाणी जमल तशी मोडकी तोडकी सेवा करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केला आहे. खरं म्हणजे बाळूमामाविषयी बोलावं तेवढं कमीचे. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे कीर्तनकार हा तुकोबाराय ज्ञानोबाराय यांच्या भजनाचे ठेके असतात. त्यामुळं बाळूमामाविषयी गाणं किंवा जास्त माहिती आपल्याला अथवा भागात कमी आहे. त्या ठिकाणी 1998 साली 98, 99, 2000, 2004पर्यंत एक 8 वर्षेसुद्धा 7-8 वर्षे मी सुद्धा सलग त्या ठिकाणी विठ्ठल बिरुदेवाला बाळूमामाच्या ठिकाणी आदमापूरला जाऊन आलो आहे. तुम्हीसुद्धा जीवनामध्ये येऊन या संताच्या दरबारामध्ये जाऊन या महाराज. ते वैभव पहा. पंढरपूरला आपण जसं जातोय तसं त्या ठिकाणी हे विश्वाचा आराध्य दैवत या ठिकाणी बाळूमामा त्या ठिकाणी आहे. जमल तेवढं अन्नदान करा, जमल तेवढं नीतीने वागा, चांगलं राहा, चांगलं बोला, प्रेमाने राहा, जगा, वागा. आणि या ठिकाणी जे बाळूमामाने मला बुद्धी दिली त्याप्रमाणे बोलण्याचा मी प्रयत्न केला आहे. तुम्ही सर्व संत मंडळींनी या ठिकाणी साथ दिली. आदरणीय माळी महाराज यांनी या ठिकाणी सेवा देऊन या ठिकाणी मोडकं तोडकं मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. झालेली सेवा संत बाळूमामाच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण उघडाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान. ओ विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुरवी देवा पुढे उत्तर. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारला अधिकार म्या आपुला. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा. क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. हा तुकाराम तुकाराम. तुकाराम. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.